I-20 कारमधील ड्रायव्हिंग सीटवर दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद असण्याची शक्यता आहे। DNA चाचणी करून तो डॉक्टर उमर आहे का याची पुष्टी केली जाणार आहे। तपास यंत्रणा शोध घेत असल्याच्या भीतीने उमरने ब्लास्टचा कट रचला अशी माहिती सूत्रांकडून कळते। दिल्लीतील I-20 कारमध्ये फिदाईन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुंदरी मस्जिद जवळ पार्क होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतरच हा स्फोट झाला। सुंदरी मस्जिद जवळील रस्त्यावरून जाताना कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ह्युंदाई I-20 कारमध्ये विस्फोटक होतं अशी माहिती आहे। फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचा संशय आहे। I-20 कारने 10 तास 48 मिनिटांमध्ये दिल्लीमधील कोणकोणत्या भागामध्ये प्रवास केला तेही आपण पाहूया। लाल किल्ल्याजवळ स्फोट प्रकरणातील I-20 कार सकाळी 8 वाजता बदरपूर टोल नाक्यावरून दिल्लीत दाखल झाली आणि संध्याकाळी 6:52 स्फोट झाला। फरीदाबादमधून खरेदी केलेल्या या कारचे संबंध काश्मीर, लखीमपूर आणि गुजरात पर्यंत जोडलेले आहेत। या कारनं स्फोटाच्या आधी 10 तास 48 मिनिटं राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी प्रवास केला। या संदर्भात स्पेशल सेलनं 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत। 8:20 ओखला औद्योगिक क्षेत्राजवळील पेट्रोल पंपावर ही कार दिसली। चालकानं काही वेळ याच ठिकाणी कार थांबवली होती। सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारची नंबर प्लेट स्पष्ट दिसून आली। सुमारे 7 तासांनंतर I-20 कार सुनहरी मशिदीजवळच्या पार्किंग क्षेत्रात आली। याच ठिकाणी कार सुमारे 3 तास उभी होती। संध्याकाळी 6:48 कार पार्किंगमधून बाहेर पडली आणि काही वेळानंतर दरियागंज आणि काश्मीरी गेटच्या दिशेने निघाली। कार पार्किंगमधून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 4 मिनिटात स्फोट झाला। स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला। स्फोटाच्या आवाजानं जुन्या दिल्लीचा परिसर हादरला। पोलीस, अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत। स्पेशल सेलनं दरियागंज, काश्मीरी गेट, सुनहरी मशिदीच्या आसपासच्या कॅमेऱ्यांची तपासणी केली। त्यानंतर पार्किंगमधून बाहेर आल्यानंतर ही कार काश्मीरी गेट आणि सुभाष मार्गाच्या दिशेनं गेली।